चला सगळ्यांचं स्वागत आहे। तर अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय डिमांडिंग असा आजचा व्हिडिओ असणार आहे, आजचं लेक्चर असणार आहे। तर बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येऊन भरपूर दिवस झालेले आहेत। 11 तारखेला तुमची लास्ट डेट सुद्धा आहे फॉर्म फिलिंगची। तर टोटल 30च्या आसपास पदं आहेत, पण आपल्याला त्या सगळ्या पदाबद्दल आज बोलायचं नाहीये। आज आपला जो पूर्ण फोकस राहणार आहे तर तो या 2 पदावर, आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप। ठीक आहे, तर ही जी 2 पद आहेत, एमपीडब्ल्यूचं हे पद आहे हिवताप मलेरिया, हे लक्षात ठेवा हिवताप। तर ही 2 पदं आहेत। आता बघा, नवीन सिलेबस सुद्धा आलेला आहे नवी मुंबईचा, आणि यासोबत तुम्हाला क्रायटेरिया सुद्धा माहित पाहिजे। यासाठी तुम्ही 12th सायन्सनी पास असणं अपेक्षित आहे। जर तुम्ही 12th सायन्स पास असाल तर तुम्ही हे 2 फॉर्म भरू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही पदांचा अभ्यासक्रम हा अगदी सेम आहे, अगदी कॉपी पेस्ट आहे। तर त्या दोन्हीच पदांवर आपण फोकस करून हे आजचं सेशन आहे, आणि त्या दोन्हीच पदांच्या अभ्यासक्रम आज मी सांगणार आहे। संपूर्ण म्हणजे सगळ्याच पदांचा अभ्यासक्रम नवी मुंबईने त्याच्या वेबसाईटवर टाकलेला आहे। त्यासोबत आपल्याला मिळालेला आहे, सगळ्यांना सुद्धा टेलिग्राम चॅनलवर मिळालेला आहे। पण तुम्ही जर वेगळ्या कुठल्या पदाची तयारी करत असाल तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। म्हणजे आज मी दुसऱ्या कोणत्याही पदांचं बोलत नाहीये, या 2 पदावरच बोलतेय। जर तुम्ही 12th सायन्स पास असाल, म्हणजे तुमची जी 12th आहे तर ती सायन्स बॅकग्राऊंड मधून झाली असेल तर हे लेक्चर तुमच्यासाठी, अजूनही फॉर्म भरू शकता। तर सगळी माहिती आज भेटेल तुम्हाला। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, व्हिडिओ काय जास्त मोठा नसणार आहे। चला तर लगेच बोलूया। वेबसाईटवर टाकलेले बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप मल्टीपर्पज हेल्थ वर्कर एमपीडब्ल्यू मलेरिया यांचा जो वेबसाईटवरचा सिलेबस आहे तर ते बघा। इथं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण लोकसंख्या शास्त्र म्हणतो, त्यानंतर डिस्पोजल ऑफ वेस्ट म्हणजेच कचऱ्याचं व्यवस्थापन, डोंट वरी, हे सगळं जे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे तर ते सगळं प्रॉपर मराठीमध्ये मी आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी घेत आहे। आपल्या बॅचमध्ये आज आपलं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्सचं लाईव्ह लेक्चर सुद्धा झालेलं आहे। जवळजवळ 1 तासाचं लेक्चर, खूप क्वालिटी कंटेंट आज आपल्या बॅचमध्ये गेलेला आहे। जे बॅचमध्ये आहेत त्यांना याची कल्पना आहे। लाईव्ह लेक्चर होतंय एकदम सिलेबसला धरून, आणि ऑलरेडी आपले जवळपास 20च्या आसपास लेक्चर अगदी सिलेबसला धरून बॅचमध्ये अवेलेबल आहेत। तर डिस्पोजल ऑफ वेस्ट हे नेक्स्ट लेक्चर असणार आहे आपलं। प्रॉपर मॅनेजमेंट, कोणत्या प्रकारचे वेस्ट असतात, ठीक आहे, आणि जो बायोमेडिकल वेस्ट असतं त्याचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं जातं, कोणत्या प्रकारे व्यवस्थापन केलं जातं, त्याचं स्टोरेज कसं केलं जातं, तर हे सगळं जे आहे तर कोणत्या प्रकारच्या कचऱ्यापासून कशा प्रकारे तो विल्हेवाट केला जातो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन, तर तुमचं ते काम आहे, हे सगळं तुम्हाला दिसतंय ते तुमच्या कामासंबंधी आहे। सो बऱ्यापैकी सिलेबस जो आहे, बऱ्यापैकी काय सगळा सिलेबस हा ऍप्लिकेशन बेस आहे, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ही कामं करायची आहेत तोच सिलेबस तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर एपिडेमियोलॉजी आहे, सगळं तुम्हाला आहे मराठीमध्ये। हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम्स आहेत, हेल्थ एज्युकेशन महत्वाचं आहे, आरोग्य शिक्षण, त्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल आहे, ठीक आहे, संसर्ग तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, न्यूट्रिशन आणि डायटिशियन, तर हे सगळं आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे। म्हणजे हा सिलेबस यायच्या आधीच मी आपल्या एमपीडब्ल्यूच्या बॅचमध्ये हे टाकून दिलेले, तुम्ही बघू शकता। पोषणचे सगळे व्हिडिओ आहेत, ठीक आहे। हो, आज बऱ्यापैकी आज खूप जणांनी लाईव्ह जॉईन केलेलं आहे। पब्लिक हेल्थ बेसिक, सॅनिटरी हेल्थ बेसिक, तर हे तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी सुद्धा कामी येणार आहे। फक्त ही पोस्ट नवी मुंबईमध्ये नाहीये, पण नवीन आता केडीएमसी वगैरे हे जे आहे तर तिथे तुम्हाला तो अवेलेबल आहे, ठीक आहे, पद आहे। त्यानंतर तो तुमचा सिलेबस सुद्धा तिथे तुम्हाला मिळेल, पण आता इथं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा पदच नाहीये नवी मुंबईमध्ये। सो इथं तुम्हाला अभ्यास तर करावा लागणार आहे। तर आता हे सगळं झालं एमपीडब्ल्यूचं, हिवतापचं। आरोग्य सहाय्यक महिला जे आहे तर त्यामध्ये तुम्ही बघत असताना तुमचा सेम सिलेबस आहे, सेम 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 ॲज इट इज कॉपी पेस्ट। हा जो सिलेबस आहे तोच सिलेबस आरोग्य सहाय्यक महिलासाठी आहे। इवन जो एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो सुद्धा अगदी सेम आहे, कळतंय, एज्युकेशनल क्रायटेरिया सुद्धा सेम आहे। त्यामुळे दोन्ही पदाला फॉर्म भरू शकता, कळतंय। रिझल्ट लागलाय तो कसा, पीडीएफ आपल्या मी पीडीएफ जी आहे आयसीडीएसची रिझल्टची आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे। त्या पीडीएफ मध्ये स्वतःचं नाव शोधा, वर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क्स दिसतील, कुठेही जायची काहीही गरज नाहीये।
तर डेमोग्राफिक, स्टॅटिस्टिक्स, डिस्पोलॉजी सगळं सेम टू सेम. आता या सगळ्याचं मराठी जे व्हर्जन आहे ते समजून घेऊया, त्याचा अर्थ सुद्धा समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला या सगळ्याची कल्पना आपल्या बॅचमध्ये येईल. तर लोकसंख्याशास्त्र आज सुंदर पद्धतीने झालेलं आहे बॅचमध्ये कंप्लीट. जगाच्या लोकसंख्येपासून प्रत्येक काय काय असतं, कसं कसं असतं, साक्षरता कशी काउंट करतो, जनगणना करत असताना कशा प्रकारे साक्षरतेचा विषय असतो, लिंग गुणोत्तराचा विषय असतो, बाल लिंग गुणोत्तराचा विषय असतो, घनतेचा विषय असतो, मग जास्त कुठे, कमी कुठे, किती आहे किती नाही, हे सगळं बघितलेलं आहे. तर लोकसंख्याचे वितरण बघितले, वाढ बघितली, घनता, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, हे सगळं आपण आज बघितलेलं आहे, लाईव्ह झालं हे. ठीक आहे, जसं सिलेबस मिळाला तसं मी टाकायला सुरुवात केलेली आहे. कचऱ्याची विल्हेवाट, तर घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापन, जैववैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन, योग्य पद्धतीने विल्हेवाट करणं, हे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायचं आहे. कारण की हे सगळे तुमचे टॉपिक आहेत, त्यालाच मी मराठीमध्ये कन्वर्ट करून, जो सिलेबस तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळालाय त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करून तुमच्या समोर मांडतीये. पर्यावरण स्वच्छता, एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन, पाणी पुरवठा, सांडपाण्याचं व्यवस्थापन, डासाचं नियंत्रण अतिशय महत्वाचं आहे हिवतापासाठी, कचरा व्यवस्थापन यासारख्या गोष्टीसह सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवणे हा तुमचा महत्वाचा टॉपिक राहील. आरोग्यशास्त्र, रोगाचा प्रसार, त्याची कारणे, त्याचं नियंत्रण आणि प्रतिबंधक उपाय, हे सगळं आपण आरोग्यशास्त्रामध्ये बघणार आहे, रोगशास्त्रामध्ये बघणार आहे. आणि आरोग्यशास्त्राचं आपलं ऑलरेडी एक लेक्चर आपल्या बॅचमध्ये झालेलं आहे, तरी मी ते परत घेणार आहे. लक्षात ठेवा, सिलेबस नवीन आलाय, परत घेऊ. आरोग्यशास्त्राचं डिटेल असं एक लेक्चर आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे, तुम्ही ते बघून घ्या. लाईव्ह सुद्धा होणार याच सिक्वेन्सने, जसा तुम्हाला नवी मुंबईला दिलेला आहे सिलेबस त्या सिक्वेन्सने होणार. त्यानंतर आरोग्य प्रशासन किंवा कार्यक्रम, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन बघायचंय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य योजना, धोरणे आणि त्याची अंमलबजावणी. तर धोरणे आणि अंमलबजावणी आपलं बघून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हो, लेक्चर आपल्या आधीपासून आहेत आणि आधीचे आपले रेकॉर्डेड आहेत, लाईव्ह आजपासून मी सुरू केलेलं आहे. आरोग्य शिक्षण जे आहे, तर जनतेमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यविषयी सवयी लावणे, तर हे तुमच्या आरोग्य किंवा हेल्थ एज्युकेशनचा टॉपिक किंवा घटक असणार आहे. सेम इन्फेक्शन कंट्रोल आहे, म्हणजे संक्रामक नियंत्रण आहे, संक्रमण, रुग्णालयातील आणि समुदायातील संसर्ग प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या उपाययोजना आपण शिकणार आहोत आपल्या बॅचमध्ये. त्यानंतर पोषण आहार व पोषण आणि आहार हे प्रॉपर आपल्या बॅचमध्ये ऑलरेडी व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते बघून घ्या. हा टॉपिक खूप डिटेलमध्ये मी ऑलरेडी कव्हर केला आहे बॅचमध्ये. कळतंय, शरीरासाठी आवश्यक असणारे अन्न घटक म्हणजे सगळे विटामिन्स घेतले आहेत, सगळेच्या सगळे क्षार घेतलेले आहेत. कळतंय, म्हणजे सगळं प्रॉपरली मी घेतलेलं आहे. कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ सगळं प्रॉपरली अवेलेबल आहे. संतुलित आहार आहे, ठीक आहे. त्यानंतर पोषण, अपोषण आणि त्यावरील उपाय, त्यानंतर कुपोषण, हे सगळं झालेलं आहे. कळतंय, सगळं झालेलं आहे. लसीकरण सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्याची मूल्ये आपल्याला बघायचे, पब्लिक हेल्थ बेसिक्स, त्यानंतर समुदाय आरोग्य, रोगप्रतिबंधक उपाय, लसीकरण मी शिकवलेलं आहे बॅचमध्ये ऑलरेडी. पाणी, स्वच्छता आणि मूलभूत संकल्पना हे आपण घेऊ लाईव्ह अगदी व्यवस्थितपणे. कळतंय. तर त्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर बघाल सॅनिटरी हेल्थ बेसिक्स, शेवटचा टॉपिक तुमचा. टोटल 10 टॉपिक तुम्हाला नवी मुंबईने दिलेले आहेत, तेच करायचे. स्वच्छता व आरोग्याची मूलभूत माहिती, तर वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, स्वच्छतागृहांचा वापर, परिसर स्वच्छता, या सगळ्याचं महत्त्व तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि फ्युचरमध्ये तुम्ही ज्या वेळेला कामावर असाल तुम्हाला ते समोरच्याला सांगावं लागू शकतं, त्यासाठी पहिले ते तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यासाठीच तुम्हाला हा सिलेबस महानगरपालिकेने दिलेला आहे. तर अशाच प्रकारे अभ्यास करा आणि 101% तुम्हाला 60च्या 60 प्रश्न बरोबर येऊ शकतात जर हा प्रॉपर सिलेबस धरून अभ्यास केला. कारण की प्रश्न असेच बनणार आहेत, उगाचच तुम्हाला लिस्ट जी आहे टॉपिकची दिलेली नाहीये, हे समजून घ्या सगळ्यांनी. कळतंय. आणि हे एक एक करून टॉपिक जे नाहीयेत ते प्रॉपरली मी आपल्या बॅचमध्ये लाईव्ह रेकॉर्डेड सगळं काही तुम्हाला पुरवलं जाईल. आजचे सेशन झालेलं आहे आपलं डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्सचं, त्याची सुंदर अशी PDF मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही प्रॉपर ती PDF जरी वाचली ना तरी तुमचा खूप सारा डेटा जो आहे तो कव्हर होतोय.
लेक्चर बघा, पीडीएफ वाचा, लेक्चर बघा, पीडीएफ वाचा, दॅट्स इट. दुसरीकडे कुठेही भटकायची गरज तुम्हाला बिलकुल पडत नाहीये. कळतंय? मला माहिती आहे बऱ्यापैकी एमपीडब्ल्यूचे कोर्सेस मी बघितलेले आहेत. तुमचा सिलेबस आणि त्या कोर्समधला डेटा त्याच्यात काहीच रिलेव्हन्स नाहीये, तरीही मुलं घेतात. पण ठीक आहे, मला 2-3 कॉलही आले की मॅम मी ऑलरेडी कोर्स घेतलाय पण आता सिलेबस आणि त्याचा काहीच रिलेव्हन्स लागत नाहीये, तर मला तुमचं घ्यायचं आहे. मी म्हणलं नक्की घ्या, तुम्हाला तुमचे जे पैसे ते बिलकुल वाया गेल्यासारखे वाटणार नाही. तुम्ही 1000, 1500, 2000चे कोर्स घेता आणि त्याच्यातून तुम्हाला भेटत काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे रिलेव्हन्सच नसतो. पीडीएफ आपल्या सगळं तुम्हाला बॅचमध्येच, काही बॅचची प्राइस काही लय आहे नाही तशी आपली. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. फक्त मी म्हणजे आपले पहिले या बॅचची प्राइस 299 होती. ठीक आहे, तर ती आता मी फक्त 199 केलेली आहे. म्हणजे फक्त 1 तारखेपासून 199 ऑन डिमांड, सगळ्यांच्या डिमांडवरून. तर आरोग्य सहाय्यक महिला मी आधीपासून, या सिलेबस यायच्या आधीपासून म्हणतेय की या दोघांचा सिलेबस सारखा आहे, या दोघांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया सारखा आहे, एक्सपिरियन्सची तेवढी गरज नाहीये. तर एवढं सगळं असताना मी आधीपासून म्हणते की तुम्ही, माझ्याकडे या 2 पदांचाच डेटा आहे, मी या 2 पदांना शिकवणार जाहिरात आल्यापासून. ठीक आहे, आणि आता सिलेबस आल्यावर सुद्धा तुम्हाला तेच कळतंय की या दोघांचा सिलेबस अगदी सेम आहे, सेम टू सेम. ठीक आहे, तर हे मी आधीपासूनच तुम्हाला सांगत होती. जर तुम्ही हे आधीपासूनच केलं असतं, आता बऱ्यापैकी अर्धा अभ्यास झाला असता. ठीक आहे, आता तुम्हाला जे ऐकायचं नाही तर राही तुमची मर्जी. तर आरोग्य सहाय्यक महिला आणि या दोघांसाठी एकच बॅच आहे आपली, ज्याची प्राइस 199 रुपये आहे. 60 प्रश्न, 60 मार्कांची तयारी मी इथं तुमच्याकडून करून घेतेय. स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन लगेचच्या लगेच डाउनलोड करायचं. ठीक आहे, गुगलवर टाकायचं, गुगल प्ले स्टोअरवर तुम्ही सगळ्यांनी लगेच डाउनलोड करायचं आणि उगाचच आपले पैसे इकडे तिकडे वाया घालवायचे नाही. स्टडी स्पेस मराठी. ओके, आणि काही जर हरकत असेल, काही डाऊट असेल तर 7028502170 या नंबरला तुम्ही कॉल करायचा, मेसेज करायचा. ऍप्लिकेशनमध्ये काही इश्यू येत असेल तर, काही तुमची हरकत असेल तर इथं कॉल करा, भेटून जाईल. संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर आहे. प्रत्येक घटकावर तुमचे जे सगळे डिटेल सेशन्स आहेत, तुमचे सगळा सिलेबस आहे, त्याच्यावर विस्तृत लेक्चर. तुमचं डाऊट सेशन तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा मी तिथे घेणार आहे. तर लगेच सगळ्यांनी काय करायचं आहे, जायचंय. 199 रुपयाला आहे. बघू, जी डिमांड जास्त वाढत गेली तर मी याची प्राइस वाढवणार सुद्धा. ठीक आहे, वाढवणार म्हणजे मी काही लय करणार नाही, 299 करेल, जी त्याची ओरिजिनल प्राइस आहे. पण आता सध्याला ती 199 आपल्याला ठेवलेली आहे. प्रॉपर मी आधीपासूनच या 2 पदांना टार्गेट करते, कारण की मला माहिती आहे जर यांचं एज्युकेशनल क्रायटेरिया सेम आहे, बऱ्यापैकी कामही मला माहिती आहे, यांचं महानगरपालिकेत काम सेम असतं, आरोग्य विभागात काम सेम असतं, तर मला माहित होतं की यांना प्रश्न सुद्धा सेम विचारले जाणार. आणि आता ज्या वेळेला नवी मुंबईने तुम्हाला सिलेबस दिलाय तेव्हा दोघांना सेमच सिलेबस दिलाय, आणि असं कोणत्याच पदाच्या बाबतीत नाहीये, या 2 पदाच्या बाबतीत आहे. सो हा योगायोग म्हणावा का काही म्हणावा मला माहित नाही, पण तुम्ही ट्रस्ट करू शकता. 199 रुपये तुमचे कुठे जाणार नाही, आणि बॅच मध्ये लाईव्ह वगैरे सगळं प्रॉपर होणार. तुमचा जो एक टॉपिक आहे तो कव्हर होणार, आणि लवकरात लवकर सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या सुद्धा नोट्स मिळतील, कारण की बॅच करायला मला तेवढा वेळ नाहीये, पण नोट्स मिळतील. कारण की केडीएमसी आहे, बाकी ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये मात्र सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा आहेत, इथं नाहीये. त्यामुळे आपण त्या गोष्टीला फोकसही केलेला नाहीये. आहे तर आहे, नाही तर नाही. कळतंय? चला तर मग थांबूया आज इथेच. भेटूया आपल्या आज संध्याकाळच्या 9च्या लेक्चरमध्ये. मुद्रांकचा आजचं आपलं सेशन आहे IBPS पॅटर्नचं. तर सगळ्यांनी आजच्या आपल्या सेशनमध्ये भेटायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. चला बाय बाय. MCQ सिरीज जी आहे ती लवकरात लवकर सुरू होईल. शक्यतो एखाद दुसरं लाईव्ह होईल, बाकी रेकॉर्डेड जातील MCQs. मी तुमचे जे एक टॉपिक्स आहेत, 10 टॉपिक, त्याच्यावर 10 लेक्चरची सिरीज करणार आहे, आणि रोज एका टॉपिकवर तुमचे MCQs क्वेश्चन होतील. जवळजवळ तुम्हाला 25 क्वेश्चन एका सेशनमध्ये मिळतील. 10 सेशन म्हणजे 10 सिरीज, तुमची जी 10ची सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये तुमचे 10 टॉपिक युट्यूबवर मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, आणि त्याचं डिटेल जे एक्सप्लेनेशन असेल ते बॅचमध्ये असेल. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आरोग्य जे दोन्ही आरोग्याची पद आहेत त्याला टार्गेट करायचं आहे, आणि चांगले मार्क्स मिळून नवी मुंबईला कामाला लागायचे. चला तर थँक्यू सो मच. बाय बाय एव्हरीवन.